श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 1514 ओवी अर्थ. हे देहरूपी अलंकार धारण करूनही जो भक्त देहोपाधीदृष्ट्या माझ्याहून वेगळेपणाने असतो, तेव्हाही जीवाने व प्राणाने मला तोच अत्यंत प्रिय आहे. ज्ञानी, कर्मठ व तपस्वी ही जरी मला जाणणारी अंतरंग व निरनिराळ्या अधिकाराची माणसे आहेत, तरी त्या सर्वात तोच एक गीतार्थ जाणणारा मला जसा अत्यंत आवडतो, जो माझ्या भक्तजनांच्या समुदायात गीताशास्त्र सांगतो, त्याच्याप्रमाणे या संपूर्ण पृथ्वीतलावर मला दुसरा कोणी प्रिय दिसत नाही. केवळ ईश्वर, जो मी त्या माझ्या प्रीतीनेच निराभिमानाने आपले मन स्थिर करून जो हे गीताशास्त्र माझ्या भक्तास सांगतो, तो संतजनाच्या सभेला भूषण आहे. श्रोत्यांच्या अंगावर झाडास फुटणाऱ्या कोवळ्या 9 पल्लवाप्रमाणे रोमांच उभे करीत, मंद वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हलणाऱ्या झाडाप्रमाणे त्याचे अंग शरीर आनंदभराने डोलवीत आणि मकरंद सुगंध उदकाने फुले जशी स्रवतात, त्याप्रमाणे डोळे आनंदाश्रूंनी भरून आणीत, कोकिळ पक्षाच्या सुमधुर स्वराप्रमाणे अंतःकरण व कंठ दाटून येऊन भगवन्नाम घोष करवीत, जणू काय माझ्या भक्तरूपी उपवनात हा गीताशास्त्र व्याख्यातारूपी वसंतच प्रवेश करतो. आपल्या जन्माचे सार्थक झाले, फळलाभ झाला असे त्या चकोर पक्षाला वाटवीत चंद्र जसा आकाशात उगवत असतो किंवा नवनवीन मेघ मोरांना जणू ओदेतच प्राप्त होतो, तसा माझ्या प्राप्तीचा उद्देश अंतःकरणात ठेवून जो संत सज्जनाच्या समुदायात गीतापथ श्लोकरूपी रत्नांचा पुष्कळ वर्षाव करतो. अर्जुन मग मागे होऊन गेलेले भक्त व पुढे होणारे भक्त यांचा विचार करून पाहिले असता त्यामध्ये मला तो गीता सांगणारा भक्त जितका आवडतो, तितका दुसरे कोणीही निश्चयाने आवडत नाही. याप्रमाणे जो गीतेच्या अर्थाची संतजनास मेजवानी करतो, तो मला इतका आवडतो की त्याला मी आपले हृदयात धारण करतो. माझ्या व तुझ्या समागमात जी ही संवादरूप कथा गीता वाढली, ती या पृथ्वीवर मोक्ष साधने जगण्याकरिता व तद्वारा मोक्ष मिळवून देण्याकरता आली. तो हा सकल अर्थ प्राप्त करून देणारा आपला दोघांचा संवाद, त्यातील पदांचा अर्थ विचारण्याकरता जो केवळ आवर्तन पठन करतो, अर्जुना, त्याने ज्ञानरूपी प्रज्वलित अग्नीत मूळ अविद्येची आहुती देऊन मी जो परमात्मा त्या मला संतोषित केल्याप्रमाणे होते. अर्जुना, गीतेच्या अर्थाचा आढावा अनुभव घेऊन जे शोधज्ञानी आहेत, ते जेथे ब्रह्मस्वरूपास पावतात, तीच योग्यता, तेच फल गीतेचे केवळ गायन पठन करण्याने वा वर्णन करण्याने त्यांनाही प्राप्त होते. गीतेचा पाठ करणाऱ्यास गीतेचा अर्थ जाणणाऱ्याप्रमाणेच ज्ञानप्राप्तीद्वारा फलप्राप्ती होते. कारण गीता माऊलीजवळ जाणते मूल व नेणते मूल असा भेद नाही. आणि परमार्थातील सर्व मार्गांची निंदा करणे सोडून शुद्ध असतेने जो गीतेच्या श्रवणावर श्रद्धा ठेवून राहतो, त्याच्या कानात गीतेची अक्षरे प्रविष्ट करतात न होता तोच पातके सत्वर पळून जातात. जसा अरण्यात अग्नी एकदम सहज शिरला म्हणजे तेथील वनचरे व पशु पक्षादिक वाट सापडेल त्या दिशेस पळून जातात, अथवा उदयचलावर सूर्य झळकल्यावर जसा आकाशात अंधार पार नाहीसा होतो, तसा गीतेचा गजर घोष कानरूपी महाद्वाराने अंतःकरणात गेल्यावर सृष्टीच्या आरंभापासूनची पापे नाहीतशी होतात. अशा रीतीने पुढील जन्म परंपरात्मक वेली सर्व कुल पवित्र स्वच्छ होऊन ती केवळ पुण्यरूपच होते. याहीपेक्षा त्याला अलोट फळ प्राप्त होते. कारण या गीतेची जितकी अक्षरे कर्णद्वाराने अंतःकरणात प्रवेश करतील, तितके पूर्ण अश्वमेघ केल्याचे पुण्य लाभते. म्हणून गीतेच्या श्रवणाने पापे नाहीतीशी होऊन जातात व धर्माची वृद्धी होते व त्या योगाने शेवटी स्वर्गाचे राज्य ऐश्वर्य उपभोगास मिळते. असा जो पुरुष तो माझ्या प्राप्तीस येण्यासाठी पहिला मुक्काम स्वर्गलोकी करतो, मग तेथे त्याला वाटेल तोपर्यंत भोग्य सुख भोगतो आणि नंतर मला येऊन मिळतो. हे धनंजया, ही गीता ऐकणारास व गीतेचा पाठ पारायण करणारास महानंद स्वरूप जो मी, ते मद्रूप फल गीता ही त्याला प्राप्त करून देते. यावर आणखी काय बोलू? वास्तव या गोष्टी राहू दे, परंतु ज्या कारणाकरिता हा गीताशास्त्र विस्तार तुला सांगण्यास आरंभ केला, ते तुझे काम झाले काय ते विचारू. अर्जुना, ह्या गीताशास्त्रातील हा सिद्धांत एकाग्र चित्ताने ऐकलास का? ते ऐकल्यावर तो तुझ्या मनात पूर्णपणे ठसला आहे किंवा नाही ते सांग. आम्ही जसा व ज्या रीतीने हा शास्त्र सिद्धांत कानाच्या स्वाधीन केला, तसाच त्यांनी तुझ्या चित्तात आणून स्वाधीन केला की नाही, अथवा मध्येच लक्ष नसल्यामुळे सांडण्या लवण्यावारे फुकट गेले की काय?
किंवा अर्जुना, तू अनादराने चालढकल करून ते झुगारून दिलेस का? जसे आम्ही ते तुला सांगितले तसेच जर तुझ्या अंतःकरणात त्यांनी पोचते केले असेल तर जे मी तुला आता विचारतो ते सांग. अरे अर्जुना, स्वस्वरूपाच्या अज्ञानापासून मागे उत्पन्न झालेल्या मोहाने तुला भुलविले, भ्रमात पाडले होते, कर्तव्य परामुख केले होते. तो मोह तुझ्याजवळ अजूनही शिल्लक आहे किंवा नाही? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अद्यापही काही पाप पुण्य पूर्वीप्रमाणे करता व करता यापैकी काही स्वतःच जाणतो आहेस का? एवढे सांग म्हणजे झाले. अर्जुन हा निजानंद द्वैक्यरूपी रसाने पूर्ण विरघळून जाईल. म्हणून देवानी या प्रश्नाच्या निमित्ताने त्यास भेदबुद्धीच्या अवस्थेत आणला. कारण पार्थ पूर्ण ब्रह्मस्वरूप झाला तरी पण आपले पुढील कार्यार्थ साधण्यासाठी म्हणून श्रीकृष्णनाथ त्याला कल्पित उपाधिकृत भेददशेची मर्यादा उल्लंघू देत नाहीत. एरवी सर्वज्ञ जो श्रीकृष्ण त्याला आपल्या उपदेशाचे करणे परिणाम समजत नव्हते काय, परंतु यावरील सांगितलेल्या कारणाकरिताच देवाने अर्जुनास प्रश्न केला. याप्रमाणे प्रश्न करून नसतेच बाधित झालेले अर्जुनपण आणून अर्जुन पूर्ण दशेस आला. त्याचे पूर्णपण हे त्याच्याकडून देवाने स्वतः बोलविले. मग क्षीरसागरास सोडून आकाशात पूर्ण चंद्र आपल्या किरण समुदायाने युक्त होऊन क्षीरसमुद्राहून तत्वता स्वरूपाहून वेगळा न होता त्यांचाच एक अंश असून जसा वेगळा झालेला असा दिसून शोभतो, तसा मी ब्रह्म आहे हे क्षणामध्ये विसरून मग सर्व जग ब्रह्मत्वाने भरून गेले आहे अशी स्थिती होते. नंतर मग हेही विसरून क्षणात ब्रह्मपणही आपोआप आपल्याच स्वरूपी विराम पावते. अशी त्याची कधी मी ब्रह्म आहे अशी स्थिती व्हावी व पुन्हा क्षणमात्रात ती स्थिती स्फूर्ती नाहीशी व्हावी. तो या देवाच्या प्रश्नामुळे मी अर्जुन आहे या नावाने मोठ्या कष्टाने देहाच्या सीमेवर म्हणजे देहभानावर उभा राहिला. मग थरथर कापणाऱ्या तळहातांनी अंगावरील उभे राहिलेले रोमांच दडून, सर्व अंगावर आलेले घामाचे बिंदू जिरून, प्राणवायूच्या क्षोभात्मक वाढण्याने डोलत असलेल्या अंगास अंगाचाच टेका देऊन व कंठ सद्गतीत झाला होता तो हे सर्व विकार व हालचाल विसरून स्तब्ध राहिला. दोन्ही नेत्रांच्या कडातून वाहत चाललेल्या प्रेमाश्रुधारा लोट त्यास आवरून मग पुसून टाकल्या. नाना प्रकारच्या उत्कंठाच्या भराने कंठात चीप दाटत होता. त्या उत्कंठा हृदयात दाबून व वाचा जी वितळली विस्कळीत झाली ती सावरून प्राणक्षोभ झाला होता तोही सावरला. आणि श्वासोच्छवासाची गती क्रमविरहित विपरीत झाली होती ती पूर्ववत जागच्या जागी नीट सावरून घेतली. मग अर्जुन म्हणाला की देवा, तुम्ही मला तुला मोह आहे असे अजून वाटते की काय असे मोठ्या प्रेमाने विचारले तर तो मोह माझ्यापासून आपल्या कुटुंबासह ठाव ठिकाण सोडून गेला. सूर्याने डोळ्यांच्या अगदी जवळ जाऊन येऊन अंधार दृष्टीस पडतो काय असे डोळ्यास विचारले तर विचारणे कोणत्या तरी गावी सरते शोभेल काय. तसे हे श्रीकृष्णराया, तुम्ही आमच्या डोळ्यास प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर तेच एक मोहनाशादी कोणत्याही कार्यास पुरेसं होणार नाही काय. तशात तुम्ही आईपेक्षाही अतिप्रेमाने जे इतर कोणत्याही प्रयासाने साधनाने दुसरे कोणापासूनही जाणता येणार नाही ते ज्ञान तोंड भरून विस्तारपूर्वक सांगितले. आता माझ्या ठिकाणी मोह अद्याप शिल्लक नाही असे आपण काय विचारता? आता माझ्या ठिकाणी मोह अद्याप आहे किंवा नाही असे आपण काय विचारता? मी आपल्या स्वरूपाशी ऐक्य होऊन आज कृतार्थ झालो काय? माझी पूर्वीची स्थिती मी अर्जुन आहे अशा अभिमानाने देहात्म भ्रांतीने मोहात गुंतलो होतो. तो आपल्या रूपाशी ऐक्य पाहून त्यामुळे मुक्त झालो. म्हणून आता आपण पुसणे किंवा मी सांगणे या दोन्ही गोष्टी आपोआपच उर्वरित शिल्लक राहिल्या नाहीत. तुमच्या प्रसादाने प्राप्त झालेल्या आत्मबोधाने मी आपल्या ठिकाणी त्या मोहाचे मूळ शिल्लक राहू देणार नाही. आता ज्या द्वैतामुळे अमुक एक क्रिया करणे अथवा अमुक एक क्रिया न करणे हे भाव उत्पन्न होत होते ते द्वैत मी जाणत नसून या जगात सर्वत्र तुझ्याशिवाय दुसरे काहीही जाणत नाही. याविषयी माझ्या ठिकाणी आता संशयाचे काहीच उर्वरित राहिले नाही. खरोखर जेथे स्वरूपाने कर्म उरतच नाही तेथे ब्रह्मस्वरूप मी झालो आहे. तुझ्या कृपेच्या योगाने मला माझे आत्मस्वरूप प्राप्त होऊन माझे कर्तव्य समूळ निश्शेषतयास नाहीसे झालेच. परंतु आता प्रभो, या जीवपर्यंत तुमच्या आज्ञेशिवाय मला काही एक कर्तव्य करायचे असे उरले नाही. कारण पूर्वी
जिज्ञासावस्थेत जी ब्रह्मवस्तू दृश्य नसून जिला दृश्य म्हणून पाहिले, पण विचारपूर्वक पाहिले तर त्याच्या ठिकाणी दृश्यभावच नष्ट झाला होता. तसेच त्याला द्वितीयत्वाने पाहिले तर त्याचा उपाधिकृत द्वैतात्मक गुरुशिष्य भाव नाहीसा करते. असे जे ब्रह्म ते एकच असून सर्व देश व्यापून सर्व काळ अबाधित राहते, ज्याचा आपल्याशी आत्मतत्वाने संबंध झाला असता संसारबंध नाहीसा होतो, ज्याच्या आशेनेच इतर सर्व आशा नाहीशा होतात व जे भेटले असता आपले आत्मस्वरूपाचे ठिकाणी सहजच सर्व भेटते, ते तुम्ही माझी सद्गुरुमूर्ती की जी एकत्व भावाला सहाय्य करते व जिच्याकरिता तिच्यावरून अद्वैत बोधाचेही उल्लंघन करावे लागते असे वाटते. हे कृष्णा, ज्याच्या कृपेने शिष्य आपल्याच स्वरूपाने ब्रह्मरूप झाला असता त्याची पापपुण्यात्मक सर्व कर्मे कृतकृत्याचे प्रयोजनच नाहीसे केली असता, अशा स्थितीत त्याने बोधानंतरही विधी किंकरत्व नसले तरीही बाधितानुवृत्तीने गुरुच्या मनोगताप्रमाणे त्यांची निस्सीम सेवा करावी एवढेच त्याचे कर्तव्य उरते. गंगा समुद्राचा उपभोग घेण्यास गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्यावर ती जशी समुद्ररूप होऊन जाते, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या भक्तांना आत्मपदाचाच आपला शेलका वाटा दिला. तू हे श्रीकृष्णा भेदरहित बुद्धीने व निर्निमित्त सेवा करण्यास योग्य असाच माझा सद्गुरू आहेस. तर मग हाच मला ब्रह्मरूपता देण्याचा मजवर आपला उपकार आहे. कारण पूर्वी तुमच्या व माझ्या एकरूपतेच्या आड मिथ्या भेदाचे प्रतिबंध कवाड होते, ते तुम्ही नाहीसे करून उत्तम असे सेवा सुख गोड केलेत. तर सर्व देवांचे राजे जे तुम्ही, ते मला जी आज्ञा कराल ती मी पाळीनच पाळीन. फार काय पण वाटेल ते करण्याविषयी मला आज्ञा दिली तर तीही मी पाळीन. हे अर्जुनाचे भाषण ऐकून त्यामुळे देव सुखाने अतिहर्षाने भुलून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की या विश्वाचे फळ साध्य जो मी त्या मला अर्जुन हेच एक मनासारखे फळ लाभले. पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा जो चंद्र, त्याला पाहून क्षीरसागर आपली मर्यादा विसरत नाही काय. असे संवादरूपी बोहल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले पाहून संजयही आनंदाने तल्लीन झाला. त्यामुळे संजय म्हणतो की राजा धन्य आहे, देवांनी आपला मनोभाव अर्जुनाजवळ व्यक्त केला. अशा रीतीने प्रेमाचा गहिवर आल्यावर संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला की हे राजन, केवढे आपले दोघांचे नशीब थोर आहे. श्री व्यासांकडून आपण अशा समयास कसे रक्षलो गेलो, म्हणजे व्यासांनी आत्मज्ञान प्राप्त करून दिले, त्यामुळे अनर्थ परंपरेतून मुक्त झालो. ऐका, आज जगातील पदार्थ पाहण्याकरता लागणारे असे चर्मचक्षुही नाहीत. अशा स्थितीत तुम्हाला अतिंद्रिय विषयक जी ज्ञानदृष्टी ती भोगण्याच्या व्यवहारात योग्यतेत सहज आणले आहे. आणि माझ्याबद्दल विचार केला तर रथ चालविण्याकरता जे घोडे लागतात त्या घोड्याची परीक्षा करण्याकरता म्हणून तुम्ही ज्या मला ठेवून घेतले त्या मजला आज कृष्ण व अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा लाभ झाला. त्यातही वेळ कोणती म्हणाल तर युद्धाचा आणीबाणीचा घोर प्रसंग व दोन्ही पक्षाकडील योद्धे आज आपण नष्टच झालो अशा विरसरीने युद्धास तयार झालेले असून जय व अपजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय. एवढ्या युद्धासारख्या संकटसमयी मजवर केवढा महान अनुग्रह हा की ज्यामुळे आज ब्रह्मानंद उघड भोगवीत आहेत. असेही संजय बोलला, परंतु दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाझर फुटत नाही तसा धृतराष्ट्र राजाच्या अंतःकरणावर मुळीच परिणाम झाला नाही, तर तो स्वस्थच बसून राहिला. अशा त्या धृतराष्ट्र राजाची स्थिती पाहून मग संजय त्या संवादविषयक बोलणे करीत नाही, तरी पण तो सुखाच्या भराने वेडा झाल्यामुळे तो तसाच पुढे बोलत राहिला. संजय ब्रह्मानंदाच्या भराने भुलून गेल्यामुळे तो धृतराष्ट्राला संवाद वृत्त सांगत होता. एरवी ते धृतराष्ट्राजोगे नाही असे तो निश्चयाने जाणत होता. मग संजय म्हणाला की हे धृतराष्ट्र राजा, तुझ्या भावाचा मुलगा जो अर्जुन तो असे बोलला ते ऐकून श्रीकृष्णास परम आनंद झाला. हे राजा, पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र हे नाममात्राचाच काय तो वेगळेपणा आहे. बाकी समुद्राचे उदक दृष्टीने हे दोन्ही समुद्रातील पाणी जसे एकच आहे, तसे श्रीकृष्ण व अर्जुन हे देहोपाधीच्या दृष्टीने भिन्न आहेत, परंतु त्यांच्यात झालेल्या संवादात तो भेद मुळीच उरला नाही. आरशापेक्षाही स्वच्छ असे दोन पदार्थ एकमेकांच्या समोर ठेवल्यावर जसे एकमेक
आपण आपल्याला पाहतात तसा देवासह अर्जुन आपल्याला देवाच्या स्वरूपात पाहू लागला व अर्जुनासह देव आपल्याला अर्जुनाच्या स्वरूपात पाहू लागला. तो देवाचा देव हा भक्ताकरिता विचार करून ज्या आपल्या स्वरूपात पाहत होता, तर एकीकडे अर्जुनही आपल्या स्वरूपात आपल्याला व देवाला अशा दोघांनाही पाहत होता. शिवाय द्वैतभाव असा मुळीच उरला नाही. म्हणून श्रीकृष्ण भगवान व अर्जुन हे दोघेही एकपणाने अद्वैतबोधाने नांदत आहेत पहा. आता दोघांमधील भेद जर स्वरूपतः नाहीसा झाला तर दोघांची प्रश्नोत्तरे कशी घडतील, तर घडणार नाहीत. किंवा तो भेदच जर वास्तवरूप सत्य राहत असेल तर संवादाचे सुख कसे मिळणार? कारण वस्तुतः भेद नसून आभास मात्र भेद असेल तरच कोणासही संवादात सौख्य लाभत असते. असे आभास मात्र द्वैतपणाचे चाललेले भाषण ऐकले असता बुद्धीतील द्वैत नाहीसे म्हणजे बाधित होते. असे ते श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे भाषण मी ऐकले. 2 आरसे स्वच्छ करून समोरासमोर ठेवले असता कोण कोणाला पाहतो म्हणून कल्पना करावी. अथवा एका दिव्यासमोर दुसरा किंवा ठेवला असता कोणता प्रकाशक व कोणता प्रकाश्य आहे हे कोणी जाणावे. किंवा एका सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला असता अमुक एक प्रकाशक व अमुक एक प्रकाश्य आहे असे कोण म्हणेल? या उपनिर्दिष्ट गोष्टींचा ठाम निश्चय करून गेल्यास तो निश्चय कुंठित होतो. तसा श्रीकृष्ण व अर्जुन हे संवादाच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्याचा विचार करू लागले असता तो जागच्या जागी बंद राहतो. 2 नद्यांचे प्रवाह मिळत असताना त्या दोघांना मिळण्याचे थांबवून बाजूस करण्याकरता जर मीठ मध्ये उभे राहिले तर त्यामधल्या मिठाचे एका क्षणात जसे पाणी होईल तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांचे संवादात्मक भाषण झाले. ते ऐकून ध्यानात धरताना माझीही तशीच प्रकारची स्थिती झाली. 2 नद्यांचे प्रवाह मिळत असताना त्या दोहांना मिळण्याचे थांबवून बाजूस करण्याकरता जर मीठ मध्ये राहिले तर त्यामधल्या मिठाचे एका क्षणात जसे पाणी होईल तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांचे संवादात्मक भाषण झाले. ते ऐकून ध्यानात धरताना माझीही तशाच प्रकारची स्थिती झाली. असे संजय इतके काहीसे म्हणतो न म्हणतो तोच अष्टसात्विक भावांनी त्याचा संजयपणाचा आठव हिरावून कोठे नेला ते कळेना. अंगावर जो जो रोमांच उभे राहत होते तो शरीर संकोचत होते. ते सुरकुत्या पडल्या, स्तब्धपणा आला, घाम फुटला. त्यास जिंकून त्याहीपेक्षा एकटा कंप विशेष वाढत होता. अद्वयानंदाच्या स्पर्शाने भराने दृष्टी ब्रह्मानंदमय झाली. ते अश्रू नव्हते तर डोळ्यांना जणू काय प्रेमाचे पाझर फुटले आहेत. त्याचे पोटात काय मावेनासे झाले होते कोणास ठाऊक. कंठात काय अडकत होते, कंठ का दाटून आला हे काही माहीत नाही. पण हुंदक्यामुळे श्वासोच्छवासामुळे तोंडातून वाणीने शब्द बाहेर पडण्याचे बंद पडले होते. फार काय सांगावे. अष्टसात्विक भावांच्या योगाने संजयाची अतिशय बोबडी वळली आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवाद सुखाचा संजय हा जणू चव्हाटात झाला आहे. त्या सुखाची जशी जात आहे की त्याच्या योगाने आपोआपच शांती धरते, म्हणजे त्याचे भरते आपण होऊन ओसरते. म्हणून संजय पुढे सहजच पुन्हा देहभानावर आला.